तर बघा, बघू शकताय आपण अशा मस्त कोळंबी तर बघा, बघू शकता आपण अशी मस्त सगळीच कोळंबी बघा मी साफ करून घेणार आहे आज. आणि एवढी अशी मी कोळंबी आणलेली आहे 200 रुपयाची ही. तर बघा, एवढी मस्त अशी कोळंबी. तर आपण आज पूर्ण कोळंबी साफ कशी करताय हे बघू. बघा, तुम्हाला दाखवते मी कशी कोळंबी साफ करते. एवढी अशी मस्त ढवळी सफेद कोळंबी आहे बघा, एवढी मोठी अशी बघा. बघू शकता किती मस्त अशी फ्रेश कोळंबी आहे. तर चला आपण आता साफ करून घेऊया. तर मी कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण कोळंबी टाकूया. हे बघा, एवढी मस्त अशी कोळंबी आहे. तर बघू शकते मी त्याची कढाई घेतली आणि कढाईमध्ये पाण्यामध्ये सगळीच कोळंबी टाकून घेतलेली आहे. तर बघा, इथे मी प्लेट आहे त्यामध्ये तर चला आज मी सगळीच कोळंबी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे. मी कशीच कोळंबी आणले तर मी साफ करत असते. तर बघू शकते अशी मस्त आपण कोळंबी साफ करून घेणार आहे. तर बघा, अशी मस्त आता साफ करून घेऊया कोळंबी. तर बघा, अशी पाण्यात टाकले ना एवढीशी मस्त भात लगेच निघते ना. बघू शकते किती मस्त अशी कोळंबी निघत आहे. म्हणजे पाण्यामध्ये टाकून ठेवायची, पाण्यात टाकले ना एकदम मस्त अशी निघते बघा. असे मुलके आहे ना हे तोडायचे, असे सॉल्ट आहे ना मस्त असं पाण्यात टाकलं ना लगेच असं निघून जाते बघा. तर बघा, मी अशी सगळी कोळंबी तुम्हाला साफ करून दाखवते. अशी मी 2 दिवसांनी कोळंबी आमचं असली ना तर आपण साफ करत असतो. हे बघा, साफ करून सुंबायला द्यावं लागते सगळं असं. हे बघा, ती बनवणार आहे ना कोळंबीची बिर्याणी बनवणार आहे बघा सुंबाई. आपण फक्त साफ करून देणार आहे तिला, स्वच्छ धुवून मस्त साफ करून देणार आहे. तर ती बनवणार आहे भात. तर बघा, बघू शकता अशी मस्त पाण्यात टाकलं ना एवढी तर अशी मस्त पटकन निघते ना. हे पाण्यात टाकून साफ केली एकदम मस्त अशी निघत असते पटापट. तर बघा, आपण 5 मिनिटांमध्ये तशी मस्त साफ करून घेऊया सगळीच कोळंबी. आणि कोळंबीचा बिर्याणी बनवणार आहे बघा सुंदर. तिला बोलून मी तिथे साफ करून तो मसाला काढतोपर्यंत. तर बघा, ती मसाला काढत आहे आपण. सगळी अशी कोळंबी साफ करून देणार आहे बघा. फक्त असं चिपकून असते बघा. जसं निघत नाही ना तर पाण्यात टाकायचं. पाण्यात टाकलं ना असं पटापट निघते बघा. असे फक्त मुंडके असे तोडायचे. मुंडके तोडले का लगेच असं निघून येते. तर बघू शकता की मस्त अशी ढवळी पांढरीशी पट कोळंबी आहे. तर चला आता अजून थोडीशी राहिलेली
मांजरी पडले त्रास देतात. मांजरी आहे साफ करताना म्हणून त्या मांजरीला पाठी घेऊन नुसतं बसते बघा. बघू शकता मांजरी मच्छी मोठे नसले ना खूप त्रास देतात. हे बघा तुम्हाला दाखवलं तरी बघा. मांजरीने पण त्रास दिले पण असे पाळणे सारखे येतात. बोललं चला आज कोळंबी साफ करायचे व्हिडिओ बनवूया आपण. पूर्णच कोळंबी साफ करताना दाखवते बघा मी तुम्हाला. हे बघा निवासन निघत नाही बघा ते पाण्यात भिजल्यावर निघते. आता मुंडकं तोडतं ना पहिलं तर असं काढायचे आणि लगेच अशी बाहेर येते ते कोळंबी. फक्त 10 मिनिटं पाण्यात ठेवायची कोळंबी एवढी भारी लगेच निघते. फक्त इथं सपोर्ट काढायचं आणि बघा सपोर्ट अशी दाबली ना कोळंबीची तरी दम मस्त असं लगेच निघून येते बघा. तर बघा मी अशी मस्त एवढी कोळंबी साफ करून घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये पोटामध्ये त्याच्यामध्ये अशी घाण पण ती बरोबर निघून जाते. तर बघा करू शकते त्याच्यामध्ये अशी घाण पण नाही काहीच नाही. एवढी मस्त आपण कोळंबी साफ करून घेतलेली आहे. तर चला आता आपण सुनबाईला देऊ कोळंबी. बघू शकतो तर बघा किती मस्त अशी कोळंबी निघलेली आहे. तर आपण तर चला किती 5 मिनिटात आपण कोळंबी साफ केलेली आहे. तर चला कशी वाटली कोळंबी साफ करतानाचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा.